दिवाळीनिमित्त मुंबई महापालिकेकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 31,000 रुपये बोनस जाहीर। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून बोनसची घोषणा। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या पूर्ण पीठासमोर सुनावणी होणार। बीड येथील ओबीसी महाएल्गार सभेला येणाऱ्या वाहनांना टोल माफी करा, धनंजय मुंडे यांची मागणी। टोल माफी संबंधित मुंडेंचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र। नांदेडच्या गोकुंदा गावात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला नदीत जिवंत दिलं फेकून। भंडाऱ्याच्या सुरेवाडामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन उलटली। अपघातात 10 विद्यार्थी जखमी। रस्त्यावरील खड्डे चुकवताना वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती। पुण्यातील भोरचे आमदार शंकर मांडेकर यांची रात्रीच्या वेळी लव्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट। एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नाही। मांडेकर यांच्याकडून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची कानउघडणी। परभणीतील शासकीय कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने लावलेल्या एसी विरोधात मनसे आक्रमक। मनसेच्या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एसी काढून टाकले। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील शेटफळ इथे शिवार फेरीचं आयोजन। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी कट्टा ग्रुपकडून उपक्रम। केळी लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन। अहिल्यानगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून दुकानांवर भगव्या रंगाचे झेंडे। दिवाळीत हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी, शहरातील काही व्यापाऱ्यांच्या या प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीचा स्कूल बस चालकाकडून विनयभंग। तोफखाना पोलिसात विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। स्कूल बस चालक बाळू वैरागर हा पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमधील मनपा कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी भेट आणि दिवाळी अग्रिम दिला जाणार। कर्मचाऱ्यांना 3,500 दिवाळी भेट तर 12,500 रुपये अग्रिम मिळणार। नागपूर रेल्वे डीआरएम कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। कंत्राटी कामगारांचं शोषण होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचं आंदोलन। डीआरएम कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। साताऱ्याच्या सासपडेत अल्पवयीन मुलीचं हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवलं जाणार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आर्याच्या कुटुंबियांची भेट घेतली। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। अमरावतीच्या रहाटगावमध्ये बनावट चलनी नोटांचा गोरखधंदा उघड। 26,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई। 3 जण ताब्यात, 1 जण फरार। भोर नगरपालिकेची प्लास्टिक विरोधात मोहीम। प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापराव्या, पालिकेचं नागरिकांना आवाहन। नागपूर पालिका आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमानाने शहरात मेगा अभियान। मनपाच्या अमृत महोत्सवा वर्ष तसंच जागतिक स्तन कर्करोगाची जनजागृती दिनाच्या निमित्ताने या अभियानाचं आयोजन। चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी उद्योग समूहाच्या वतीने संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर। निर्णयानुसार 542 शेतकऱ्यांना 48,65,754 रुपयांचा बोनस वितरित केला जाणार।